नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे परत एकदा तुमच्या आवडत्या चॅनल हॅलो टीचरमध्ये। मित्रांनो, अनुरेखक पदाकरतेची जी प्रोसेस आहे ते पूर्णपणे आता सुरू झालेली आहे। पहिला मेल भरपूर लोकांना आलेला होता। पहिला मेल आल्यानंतर भरपूर लोकांचे प्रश्नसुद्धा होते की सर पहिला मेल आलेला आहे परंतु त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची डेट किंवा स्थान किंवा वेळ दिलेली नाही की DV करता कुठे जायचं आहे। तर मित्रांनो, मी तुम्हाला व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की पहिला मेल आहे तो तुम्हाला DV करता नाही, हे फक्त तुमचं जे सिलेक्शन आहे, तुमची जी निवड झाली आहे ते निवड झालेली आहे हे कळवण्याकरता पहिला मेल होता। त्याच्यानंतर मी सांगितलेलं होतं का तुम्हाला दुसरा मेल येईल। दुसरा मेल आल्यानंतर त्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला डेट, टाईम आणि वेळ दिलेले असणार आहे। सोबतच मित्रांनो तपासणी सूची तुम्हाला दिली जाणार आहे की तुम्हाला कोणते कोणत्या सोबत न्यायचे आहे ते सुद्धा तुम्हाला दिले जाणार आहे। परत तुमच्या मित्रांनो प्रश्न होता की कॅरेक्टर सर्टिफिकेट DVच्या वेळेस घेऊन जायचे आहे का? तर मित्रांनो, कॅरेक्टर सर्टिफिकेटचा मी फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलला दिलेला होता, ठीक आहे। तर तुम्हाला घेऊन जायचे होते आणि 100 रुपयाचा जो स्टॅम्प पेपर आहे मित्रांनो, तो स्टॅम्प पेपर आता देण्याची गरज नाही। तो स्टॅम्प पेपर तुम्हाला जॉईनिंगच्या वेळेस द्यायचा आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, DVला स्टॅम्प पेपर नेण्याची आवश्यकता नाही असं कळवलेलं आहे आपल्याला डिपार्टमेंटकडून, पण कॅरेक्टर सर्टिफिकेट तुम्ही DVच्या वेळेस घेऊन जा, ठीक आहे। तर मित्रांनो, तर 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर काय मजकूर लिहायचा ते त्यांनी ऑलरेडी पहिल्या मेलमध्ये दिलेलं आहे। तरी DVला गेल्यानंतर तुम्ही एकदा त्यांच्याकडून कन्फर्म करून घ्या, ठीक आहे। तर मित्रांनो, याच्यानंतर कोणत्या डॉक्युमेंट्स तुम्हाला न्यायचं आहे तर तिथं तुम्ही 4 कॉलम बघू शकता। एक अनुक्रमांक, एक तपशील आणि एक आवश्यक असलेले कागदपत्र। 3 कॉलम आहे, ठीक आहे, 4 नाही आहे, ठीक आहे। तर पहिल्या क्रमांकाला तुम्हाला ओळखपत्र न्यायचं आहे मित्रांनो। आता ओळखपत्रामध्ये कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला चालणार आहे ते सुद्धा याच्यात देण्यात आलेलं आहे। तुम्ही बघू शकता, स्वतःची ओळख पटवण्यासाठी फोटो असलेले शाळा किंवा कॉलेजचे ओळखपत्र तुम्हाला चालणार आहे, ठीक आहे। ते नसेल तर मग वाहन चालवण्याचा परवाना, ज्याला आपण लायसन म्हणतो, ते चालणार आहे। मतदान नोंदणी कार्ड असेल तर ते चालणार आहे किंवा आधार कार्ड तर सगळ्याकडे असते ते सुद्धा चालणार आहे, ठीक आहे। असा एक कोणताही पुरावा तुम्हाला सादर करणे आवश्यक आहे। एकापेक्षा जास्त पुरावे जे मित्रांनो तुम्ही सोबत घेऊन जा, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो 2 नंबरला आहे वयोमर्यादा जी पाहिजे नाही, दिनांक 24/11/2023 रोजीपर्यंतची पाहिजे आहे। त्याच्यामध्ये जन्मतारखेचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मतारीख नमूद असलेले अधिकृत प्रमाणपत्र याच्यापैकी कोणतंही एक चालणार आहे मित्रांनो, ठीक आहे। म्हणजे जन्मतारखेचा दाखला म्हणजे आपल्या ज्याचा आपण बर्थ सर्टिफिकेट म्हणतो ते, TC शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे TC किंवा जन्मतारीख ज्याच्यावर असलेली नमूद असेल ते कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र चालणार आहे, ठीक आहे मित्रांनो। नंतर शैक्षणिक अर्हता, तुमच्या 10वीच्या मार्कशीटवरसुद्धा तुमची जन्मतारीख असते मित्रांनो, ते असेल तर ते सुद्धा तुम्हाला चालणार आहे। नंतर शैक्षणिक अर्हतेच्या संदर्भात तुम्हाला ITI झालेला असल्यास तर ITI झाल्या असल्याचं प्रमाणपत्र, तर ITI कशामध्ये पाहिजे, स्थापत्य अभ्यासक्रमात तुम्हाला ITI, आरेखक स्थापत्य अभ्यासक्रमात ITI पाहिजे आहे। ते नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जे कला किंवा रेखाचित्र विद्यालयातील कला शिक्षिका पदविका असेल ते सुद्धा चालणार आहे। सोबतच मित्रांनो, टंकलेखन परीक्षेचा याच्यामध्ये दिलेलं आहे, ठीक आहे। टंकलेखन परीक्षा 30 आणि 40% उत्तीर्ण पाहिजे आहे असं देण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, ॲडव्हर्टाईजमेंटच्या वेळेस जे आहे ते हे दिलेलं नव्हतं, मला वाटते बाय मिस्टेक आलेलं असेल। एकदा आपल्याला ॲडव्हर्टाईजमेंट चेक करावी लागणार आहे की हे जे प्रमाणपत्र यांनी मागितलेलं आहे ते ॲक्च्युली मागितलेलं होतं का, तर मागितलं असेल तर तुमच्याकडे असेल तर ते घेऊन जा मित्रांनो, ठीक आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, अधिवास प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, तर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला तहसीलदाराचं चालणार आहे, कार्यकारी दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा त्यांच्यापेक्षा उच्च अधिकारी यांचे जे अधिवास प्रमाणपत्र असणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट ते चालणार आहे। नंतर मित्रांनो, उन्नत प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट, तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट सर्वांनाच लागणार नाही मित्रांनो, ज्यांना आवश्यक असेल त्यांच्याकरता ते आहे, ठीक आहे। म्हणजे ओळखपत्र कंपल्सरी आहे, वयोमर्यादेचा दाखला कंपल्सरी आहे, शैक्षणिक अर्हता कंपल्सरी आहे, डोमिसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी आहे सर्वांनाच, परंतु 5व्या नंबरचं ज्यांना आवश्यक असेल त्यांनाच लागणार आहे ते, ठीक आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की इतर मागास बहुजन विकास विभाग शासन शुद्धीपत्रक दिनांक 17/2/2023 नुसार उमेदवाराकडे 31/3/2024 अखेर वैध असणारे उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ठीक आहे। शासन सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक क्रमांक CBC 10/2024 परिपत्रक क्रमांक 15 जो आहे ते मित्रांनो 5/6/2006 अन्वये दिलेल्या नमुन्यावर प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे, ठीक आहे। याच्यानंतर मित्रांनो 6व्या नंबरला मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत जात प्रमाणपत्र असल्याचा किंवा जात वैधता प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे। तुमच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नसेल मित्रांनो तर तुम्ही जॉईन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र काढून डिपार्टमेंटला द्यायचं, ठीक आहे। जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो मित्रांनो, ठीक आहे। तर मित्रांनो, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाकरता जे EWS मधून असेल त्यांच्याकरता मित्रांनो 31/5/2021 नुसारचे प्रमाणपत्र लागणार आहे।
नंतर संगणक ज्ञान अर्थात असल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो DOE ACC सोयीच्या अधिकृत CCC किंवा O स्तर किंवा B किंवा C स्तरापैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा MSCIT परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो नसेल तुमच्याकडे तर तुम्ही जॉईनिंग लेटरसुद्धा देऊ शकता. किती कालावधीच्या आत द्यायचं आहे ते सुद्धा त्याच्यात नमूद केलेलं आहे. माझ्यामध्ये 2 वर्षाच्या कालावधीच्या आत तुम्हाला ते द्यायचं असतं. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो अन्य प्रमाणपत्र लागू असल्यास माजी सैनिकांचा तुम्हाला आरक्षण घ्यायचं असेल तर ते प्रमाणपत्र लागणार आहे. खेळाडूमधून आरक्षण लागणार आहे घ्यायचं असेल तर ते लागणार आहे. आयुष्यकालीन कर्मचारीमधून घ्यायचं असेल ते लागणार आहे. शासकीय कर्मचारी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा स्वातंत्र्य सैनिकांचे पाल्य असल्यास सगळ्या प्रकारचे जे प्रमाणपत्र तुम्हाला ज्या हॉरिझॉन्टल रिझर्वेशनचा लाभ घ्यायचा असेल त्याच्यातून तुम्हाला ते प्रमाणपत्र लागणार आहे. ठीक आहे. नंतर मित्रांनो यापूर्वी शासकीय शासकीय सेवेत असलेल्या उमेदवारांबाबत मित्रांनो त्यांनासुद्धा जे लागणार आहे NOC आपण ज्याला म्हणतो त्यांना NOC आवश्यक आहे. यापूर्वीचे शासकीय निमशासकीय सेवेत असलेला कर्मचारी असल्यास कार्यालय प्रमुखाच्या परवानगीची पात्रतासुद्धा तुम्हाला लागणार आहे. पत्राची प्रत लागणार आहे. त्याला आपण NOC या नावाने सुद्धा ओळखतो. त्याच्यानंतर मित्रांनो लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र लागणार आहे. हे कंपल्सरी आहे. ठीक आहे. विवाहित उमेदवाराने लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र नागरिक सेवा किंवा लहान कुटुंब प्रतिज्ञापत्र नियम 2005 ने सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर विवाहित ज्यांचं लग्न झालेलं असेल त्यांच्याकरता आहे. नंतर मित्रांनो शिफारसपत्रीतील सर्व अटी व शर्ती मान्य असलेल्या बाबतीचे बंधनपत्रक उमेदवाराने शिफारसपत्री संबंधित सर्व अटी व शर्ती मान्य असल्याचे ₹100च्या स्टॅम्प पेपरवरील विविध नमुन्यातील बंधपत्राची मूळ प्रत सादर करणे अनिवार्य आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो अनिवार्य आहे असं देण्यात आलेलं आहे. म्हणजे तुम्हाला ते DBच्या वेळेस घेऊन जायचं आहे असं देण्यात आलेलं आहे. परंतु माझ्या काही मित्रांबरोबर बोलणं झालेलं आहे. त्यांनी डिपार्टमेंटला कॉल करून विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जॉईनिंगच्या वेळेससुद्धा देऊ शकता. ठीक आहे. तर मित्रांनो तुम्हाला काही याच्यामध्ये वाटत असेल की काही तुम्हाला म्हणजे कन्फर्मेशन नसेल तर तुम्ही एकदा जे आहे डिपार्टमेंटशी बोलून कन्फर्मेशन करून घ्या की ₹100चा जो स्टॅम्प पेपर आहे ते आताच देणे गरजेचं आहे की जॉईनिंगच्या वेळेस देणे गरजेचं आहे. माझ्या मते जॉईनिंगच्या वेळेस द्यावं लागतं. ठीक आहे. कारण की मी 1-2 विद्यार्थ्यांबरोबर बोललो त्यांनी मला सांगितलं की सर आम्ही बोललेलं आहे आणि ₹100चा जो स्टॅम्प पेपर आहे तो जॉईनिंगच्या वेळेस द्यायचा आहे. ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो वर्तणुकीबाबतचे प्रमाणपत्र ज्याला आपण ज्याचा फॉर्मॅट आपण टाकलेला होता कॅरेक्टर सर्टिफिकेटचा तो कॅरेक्टर सर्टिफिकेटचा फॉर्मॅट तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट 2 वेगवेगळ्या गॅजेटेड ऑफिसरचे द्यायचे आहे. याच्यामध्ये उमेदवारांनी त्यांच्या वर्तणुकीबाबत स्थानिक प्रतिष्ठान लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत नगरपंचायत मुख्याध्यापक राजपत्रित अधिकारी इत्यादी जे आहे व्यक्तीकडून 2 वेगवेगळी प्रमाणपत्रे सादर करणे आवश्यक आहे. ठीक आहे. त्याचा जो फॉर्मॅट आहे मित्रांनो मी टाकलेला आहे टेलिग्रामला. तर टेलिग्राम चॅनलला जाऊन तुम्ही तो फॉर्मॅट डाउनलोड करू शकता. ठीक आहे मित्रांनो. अशा प्रकारची अपडेट आहे. बाकीच्या पद्धतीसुद्धा अपडेट आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार आहे. बाकीच्या पद्धतीसुद्धा भरती लवकरात लवकर होणार आहे. ठीक आहे. याच्यानंतर कसल्याही प्रकारची मित्रांनो अपडेट आली तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य नेहमीप्रमाणे केले जाईल. तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय.